स्वयंघोषित समाजसेवक असलेल्या रवी राठी यांनी राष्ट्रवादी पक्षात राहून छुप्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीसोबत संधान साधून भाजपात प्रवेश केला होता. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या मोठ्या नेत्यांसोबत उमेदवारीसाठी मुंबईत अरेरावी केल्यानंतर त्या नेत्यांनी आपले अंगरक्षक बोलावून त्यांना पक्ष कार्यालयातून पेकडात लाथ मारून बाहेर काढले होते. त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये सरळ एंट्री घेऊन हरीश पिंपळे यांना आव्हान देत उमेदवारीसाठी दावा केला. तिथेही स्वतःचा कचरा करून घेतल्यानंतर बुद्धिभ्रमिष्ट झालेल्या रवी राठेंनी प्रहारचे नेते बच्चू कडू यांची मनधरणी करून रातोरात पैशाच्या जोरावर उमेदवारी मिळवली खरी, पण अकलेचे तारे तोडणारे लोक त्यांच्या कंपूत असल्याने उमेदवारी अर्जात चूक झाली आणि त्यांचा उमेदवारी अर्ज अपक्ष झाला. प्रहार जनशक्ती पक्षाने दिलेला एबी फॉर्म चुकून आपल्या राजकीय बुद्धिमत्तेचे वाभाडे काढले. आता मात्र विधानसभा प्रमुख राजकुमार नाचणे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानं स्वयंघोषित समाजसेवक रवी राठी यांची हवाच काढून घेतली. या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टी उमेदवार हरीश पिंपळे यांना बळ मिळणार असल्याचं बोललं जातं. यामुळे रवी राठी यांना भाडोत्री तत्वावर काही कार्यकर्ते जमा करून मतदारसंघात गिरट्या घालाव्या लागत आहे. भाऊ, आपण काही दिवस म्हणजे खूप दिवस आपल्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य होत्या भाजपाच्या. त्यानंतर आपण भाजपातच कायम होतात. नंतर आपण विधानसभेची तिकिटाची मागणी केली, मला मिळाली नाही भाजपामध्ये असताना. आणि त्यानंतर तुम्ही भाजपा सोडली गेल्या 5 वर्षा अगोदर आणि त्यानंतर तुम्ही प्रहारमध्ये प्रवेश केला. प्रहारमध्ये 5 वर्ष तुम्ही राहिलात. पण आता अचानक या विधानसभेला प्रहार सोडण्याचा तुमचा कसं काय मानस झाला? ज्या वेळेस मी माघार 2 वेळा मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले 35 वर्षापासून काम करत होतो, संघटनेचं काम केलं आणि हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यामुळे मला माझा अधिकार होता की मला तिकीट मिळाले पाहिजे. नाही मिळाली तरी मी स्वतः भारतीय जनता पार्टीमध्ये तिकीट नाही मिळाले, हरीश पिंपळे सोबत राहून 10 वर्ष काढले. पहिल्यांदा मिळाली नाही, दुसऱ्यांदा मिळाली नाही, काढले. तिसऱ्यांदा पण मी ताकदने तिकीट मागितली, नाही मिळाली. माझं कुठंतरी मन दुखावल्या गेलं. त्यामुळे मी आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्याकडे गेलो आणि त्यांच्या तिकीटवर मी मागच्या पंचवार्षिकला निवडणूक लढलो आणि ताकदीनं लढलो. 10,000च्या जवळपास वोटिंग घेतलं. माझा परिचय मी संघटनेचं काम केलेलं आहे. माझा जनसामान्य मूर्तीवर मतदारसंघ माझा, सगळे मला ओळखणारे लोक आहेत. मला सांगा, तुम्ही प्रहारमध्ये प्रवेश केला आणि प्रहारमध्ये प्रवेश केल्यानंतर यावेळेस तुम्ही तिकीट म्हणजे तुमच्या उमेदवारीचे हक्कदार होते. प्रहारमध्ये का तिकीट मागितले नाही तुम्ही? प्रहारमध्येच होतो मी. प्रहारमध्ये मी 5 वर्ष काढलं, काम केलं आणि तिकीट मी इच्छुक होतो. पण मला कोणत्या प्रकारची विचारणा झाली नाही. त्यामुळे मी ते अचानकमध्ये रवी राठी हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आणि 24 घंटे तिकडच्या तिकडे 3 पक्ष बदलले आणि त्यानं अचानक रातोरात बच्चूभाऊला भेटून काय कुठून तिकीट आणली आणि माझा स्वतःचाही फॉर्म होता. मला कोणत्या प्रकारची विचारणा झाली नाही. मला विचारलं नाही तरी माझा कुठेतरी सन्मान असायला पाहिजे होता. मी 5 वर्ष इमान इतबार जसा मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं त्याच पद्धतीनं मी प्रहार जनशक्ती पक्ष आदरणीय बच्चूभाऊ यांच्या नेतृत्वात 5 वर्ष दिले आणि मला कुठं कोणत्या प्रकारचा विश्वास न घेता रवी राठी यांना तिकीट दिल्या गेली. म्हणजे अर्थात तुम्हाला त्या प्रहारमध्ये सन्मान मिळाला नाही म्हणून तुम्ही प्रहार सोडली का? अर्थातच, कारण की जिथं विचारायला पाहिजे एक विधानसभेचा दावेदार होतो. तिकीट सुद्धा फॉर्म पण भरला होता आणि जसं विश्वासात घ्यायला पाहिजे तशा पद्धतीनं मला विश्वासात घेतलं नाही. म्हणजे इथं पैसे चाललेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, मी तेवढं नाही बोलू शकत. कारण की पैशाचा विषय माझा समोर काही झालेला नाही. पैशाचा हा विषय नाही, माझा विषय नाही हा. हा माझा सन्मानाचा विषय आहे. मी सन्मानानं आज लोक म्हणतात की विधानसभेची तिकीट राजीव नाचण्याला प्रहारच्याकडनं मिळायला पाहिजे होती, परंतु रवी राठी हे एक पैशावाले आहेत, त्यामुळं त्यांना तिकीट मिळाले असं असं या मतदारसंघात चर्चा आहे. नाही, नाही, नाही. मी नाही सांगू शकत कारण की मला हा व्यवहार माहीतच नाही. माझं फक्त एक मत होतं की मला फक्त तिकीट द्यायच्या वक्ती विचारायला पाहिजे होतं. मला विचारलं नाही गेलं आणि त्यांनी स्वतंत्र तिकीट आणली आणि मग नंतर प्रचाराच्या वक्ती बोलावलं होतं. म्हणजे 3 पक्ष बदलून 4 पक्ष बदलून 48 तासात 4 पक्ष बदलून गेलेला माणूस आणि बच्चूभाऊ कडू त्यांना उमेदवारी देतात. हे तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी कसं वाटतं तुम्हाला हे याबद्दल? नाही, ते त्यांचा हे आहे. त्यांनी जो काही निर्णय केला तो त्यांचा अधिकार आहे.
पण मला असं वाटतं की मला थोडंसं विश्वासात घ्यायला पाहिजे होते आणि विचारायला पाहिजेत. बाकी तर काही माझं एवढं हे नाही, कारण की मी 5 वर्ष इमानी इतबारे काम केलं. सोबत राहिलो बच्चूभाऊ सोबत. आजही आहे, उद्याही आहे. त्यांच्या स्वतःसाठी मी त्यांचाच आहे. असं काही नाही की त्यांचा विरोधक आहे म्हणून किंवा काही. परंतु जे विचारायला पाहिजे त्या पिरियडमध्ये विचारायला पाहिजे आणि डायरेक्ट. नेमकं तुमचं प्रहार सोडण्याचं कारण काय? 5 वर्ष तुम्ही प्रहारमध्ये राहिलात, बच्चूभाऊ सोबत काम केलं. अचानकपणे प्रहार सोडून काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तुम्ही भाजपामध्ये पुन्हा प्रवेश केला. प्रहार सोडण्याचं मुख्य कारण काय? हा मुळीचा माझा पक्ष भारतीय जनता पार्टीच आहे आणि त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचे माझे कार्यकर्ते आहेत, जुने जाणते जेवढे काही मला सन्मानाची वागणूक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यात आहे, ते मला चाहत होते. त्यांची नाळ माझ्याशी जुडली होती. त्यामुळे मला त्या याच्यामध्ये जुळण्याचा एक त्याचं माझं ध्येय आहे. म्हणून मी काल आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मी प्रहारमधून भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला. परंतु ठिकाणी मतदारांनी पक्ष बदलणारा उमेदवार म्हणून त्यांना कानपिचक्यात घेतल्यानं तिथून रवी राठेंना काढता पाय घ्यावा लागल्याची माहिती आहे. स्वतःला मोठा नेता समजणारे रवी राठे लोकांचे फोन घेत नाही. मतदार भेटायला गेले तर वाचाळवीर असल्याने तो लोकांवर तोंडसूक घेत असल्याचं अनेकांनी बोलून दाखवलं. आताच या भाषेत बोलत असल्याने भविष्यात लोकांना कशी वागणूक देईल याचा विचार न केलेलाच बरा. त्यांच्या बेताल भाषेवरून ते निवडणूक लढण्यासाठी नाही तर द्वेषाच्या भावनेतून निवडणूक मैदानात उतरले आहेत अशी चर्चा आहे. अशा ढोंगी समाजसेवकाला मतदार धडा शिकवायला सज्ज झाले आहेत. 5 वर्षानंतर पण या निवडणुकीत जनतेला प्रहार पक्षावरून त्यांना पुरस्कृत केले असले तरी मागील 42,000 मतांची गुरमी त्यांच्या डोक्यातून जात नाहीये. यावेळी 42 मतांवर आपले सर्कस गुंडाळावे लागणार आहे. हुशार मतदार राजाला जनतेला मूर्ख बनवण्याचे त्यांचे यावेळेसचे सुद्धा प्रयत्न आहे. परंतु मतदार राजा त्यांना खड्ड्यात घालणार हे निश्चित. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.